Hello dear students. Today we are going to learn a very interesting and important lesson from your environmental studies textbook, and that is lesson number 11, our need for air. Children, before starting lesson, let me ask you some questions. Can we feel air? Yes, we feel air. Next question. Can we see air? आपण एअरला बघू शकतो का? No. We cannot see air. आपण एअरला नाही बघू शकत. Can we smell air? आपण एअरचा वास घेऊ शकतो? No. We cannot smell air. Can we taste air? आपण एअरची चव घेऊ शकतो? हवेची चव घेऊ शकतो? No, definitely no. We can't taste air. Does air have color? एअरला कलर आहे का? हवेला कलर आहे? आपल्याला आजूबाजूला हवा दिसते का? आणि त्या हवेला रंग आहे का? नक्कीच नाही. No. Air does not have color. Is air all around us? आणि हवा ही आपल्या आजूबाजूला अवतीभोवती आहे का? Yes. Air is all around us. Now children, there is a riddle for you. There is something there. It is to be found up and down and all around. You can't touch it. You can't see it. But sure as sure, you can name it. काय असेल मुलांनो? असं काहीतरी की जे सगळीकडे आहे. वर आहे, खाली आहे, तुमच्या आजूबाजूला आहे. पण तुम्ही त्याला टच करू शकत नाही, तुम्ही त्याला बघू शकत नाही. पण तुम्ही त्याचं नाव मात्र सांगू शकता. सांगू शकता? काय आहे उत्तर? Yes, it is air. Now children, try this. Blow a balloon. What did you fill into it? जेव्हा तुम्ही फुगा फुगवत असता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये काय भरत असता बरं? हवा, हो की नाही? एअर. ज्यावेळेस तुम्ही फुगा फुगवता त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही एअर टाकत असता, एअर फिल अप करत असता. मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही फुगा घेता तेव्हा तो फुगा फुगलेला नसतो, हो की नाही? तो फुगवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये हवा टाकता, एअर भरता आणि त्यानंतरनं तो फुगा मोठा 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 असा होत जात असतो. म्हणजेच काय, तर हवा तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही त्या फुग्यामध्ये हवा भरल्यानंतरनं फुगा हा मोठा मोठा होत जातो, हो की नाही? एअर. देअर इज एअर अराउंड अस. आपल्या आजूबाजूला सगळीकडे एअर आहे, म्हणजेच हवा आहे. दो वी कॅन फील इट. आणि आपण ती फीलही करतो. ज्यावेळेस छान अशी हवा आपल्याला ज्यावेळेस स्पर्श करते त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटतं, हो की नाही? आपण म्हणतो, वा किती छान वाऱ्याची झुळूक आली, किती छान हवा येते, हो ना? म्हणजेच काय, तर आपण एअर फील करतो. वी कॅन नॉट सी इट. आणि आपण ती एअर बघू शकतो का मुलांनो? तर नाही, आपल्याला ती एअर दिसत नाही. एअर डज नॉट हॅव कलर. आणि एअरला कलरही नाही आहे. एअरला जर कलर असता तर आपण ती बघू शकलो असतो. तसंच एअरला स्मेल नाही आहे, वास नसतो की नाही? एअरला वास आहे का? तर नाही. आणि टेस्टही नाही आहे, हो की नाही? आता आपण मगाशी बलूनमध्ये हवा ज्यावेळेस ब्लो केली, हो ना, त्यावेळेस आपल्याला ती दिसली का? तर नाही, आपल्याला ती दिसली नाही. पण ती आपण बलूनमध्ये फील केली, हो की नाही? तसंच एअर ही आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. आपण ती फील करतो. ज्यावेळेस आपल्याला मंद हवेची झुळूक अशी छान लागते, स्पर्श होतो त्या हवेचा, त्यावेळेस आपल्याला खूप
छान वाटतं, हो की नाही? सगळ्यांनाच खूप छान वाटतं हवेचा असा स्पर्श झाला की. पण ती हवा आपण बघू शकत नाही, कारण त्या हवेला कलर नाही आहे, टेस्ट नाही आहे, हो की नाही? आणि स्मेलही नाही आहे. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का? एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. एअरमध्ये खूप सगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. तर त्यामध्ये 78% म्हणजे हा जो पूर्ण पोर्शन आहे, हा आहे 78% आणि हा आहे नायट्रोजन. ओके. आणि आपण ब्रीथ काय करतो? ऑक्सिजन. तर ऑक्सिजन किती आहे? 21%. हा जो रेड पोर्शन आहे तो आहे ऑक्सिजन. एअरमध्ये हे सगळे गॅसेस आहेत, त्यामध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि रिमेनिंग 1%मध्ये अदर गॅसेस आहेत. अदर गॅसेसमध्ये आर्गन 0.9%, कार्बन डायऑक्साईड असतात, हो की नाही? आणि असेच अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. तर हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे जे आपण ब्रीथ करतो आणि नायट्रोजन 78% प्लस ऑक्सिजन 21%, म्हणजेच 99% हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आहेत आणि रिमेनिंग 1% हे अदर गॅसेस आहेत. ओके. आणि आपण ब्रीथ करताना हवेमधला फक्त ऑक्सिजन घेत असतो. मुलांनो, आपण ब्रीथ काय करतो? ऑक्सिजन. आणि एअरमध्ये किती % ऑक्सिजन आहे? तर एअरमध्ये ओन्ली 21% ऑक्सिजन आहे. Now let us learn new terms. Inhalation. Inhalation means we breathe in air through our nose. That is inhalation. Exhalation. Exhalation means we breathe out air through the nose. That is exhalation. मुलांनो, इन म्हणजे आतमध्ये. आपण ज्यावेळेस ब्रीदिंग करतो म्हणजे श्वासोश्वास घेतो त्यावेळेस आपण एअर ही बॉडीच्या आतमध्ये घेतो. इन म्हणजे काय? आत. म्हणून एअर आपण आतमध्ये घेतो, म्हणून त्याला इनहेलेशन असं म्हटलेलं आहे. आता इथे हा बॉय आहे, ओके. आणि हा बॉय एअर ब्रीद इन करत आहे. मग ती जी एअर तो ब्रीद इन करणार ती एअर त्याच्या नोज थ्रू लंग्समध्ये जाते. आणि तुम्ही स्वतःसुद्धा आता व्हिडिओ बघताना एअर आतमध्ये घ्या आणि मग फील करा की ती एअर ज्यावेळेस तुमच्या बॉडीच्या आतमध्ये जाते त्यावेळेस तुमचं हे जे चेस्ट आहे म्हणजे छाती ही फुगते. आणि ज्यावेळेस तुम्ही ब्रीद आऊट करता, श्वासोश्वास बाहेर सोडता, त्यावेळेस आपली जी चेस्ट आहे ती आतमध्ये जाते. म्हणजेच ज्यावेळेस आपण इन्हेलेशन करतो त्यावेळेस आपली चेस्ट ही स्वेल होते, म्हणजेच थोडीशी फुगते. आणि ज्यावेळेस आपण ब्रीद आऊट करतो त्यावेळेस आपली चेस्ट ही नॉर्मल होते. ओके. आता एअर जेव्हा आपण ब्रीद आऊट करतो म्हणजे हवा ही ज्यावेळेस आपण बॉडीच्या बाहेर सोडतो त्यावेळेस त्याला एक्झलेशन असं म्हणतात. नाव रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मीन्स इन्हेलेशन अँड एक्झलेशन आर टुगेदर कॉल्ड ब्रीदिंग. आपण हवा बॉडीच्या आतमध्ये घेतो त्याला इन्हेलेशन म्हणतात, हवा बॉडीच्या बाहेर सोडतो नोज थ्रू त्याला एक्झलेशन म्हणतात. आणि या दोघांना एकत्र मिळून आपण ब्रीदिंग असं म्हणतो. वी ब्रीथ कंटिन्युअसली. आणि आपण कंटिन्युअसली ब्रीथ करत असतो. दिवसा आणि रात्री. दिवसा आपण जागे असतो त्यावेळेससुद्धा आपण ब्रीदिंग करत असतो आणि रात्री ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेसही आपण ब्रीदिंग करत असतो. मुलांनो, आपल्याला त्यावेळेस जाणवत नाही, आपण झोपेत असतो, पण झोपेत असतानासुद्धा आपण ब्रीदिंग करत असतो. दॅट इज कॉल्ड रेस्पिरेशन. आणि यालाच रेस्पिरेशन असे म्हणतात. Now, can you tell, when a man is sleeping quietly, why do we see his chest going up and down? मुलांनो, आपण आता इथे पाहिलं की ज्यावेळेस आपण ब्रीद इन करत असतो त्यावेळेस आपली चेस्ट ही स्वेल होते, म्हणजे थोडीशी फुगते. आणि ज्यावेळेस आपण ब्रीद आऊट करत असतो म्हणजेच एक्झेल करत असतो त्यावेळेस आपली चेस्ट ही नॉर्मल होते. तर ज्यावेळेस एखादा माणूस झोपलेला असतो एकदम शांतपणे त्यावेळेस त्याचं
चेस्ट ही स्वेल होते आणि नॉर्मल होते, गोईंग अप अँड डाऊन अशी करत असते. तर का बरं? कारण की आपण ज्यावेळेस झोपेत असतो त्यावेळेससुद्धा आपण ब्रीदिंग करत असतो आणि त्यावेळेस आपण हवा आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेत असतो म्हणजेच इनहेल करतो आणि हवा आपल्या बॉडीच्या बाहेर सोडत असतो म्हणजेच एक्झहेल करतो. म्हणून आपली चेस्ट ही सुजते म्हणजे स्वेल होते, फुगते आणि नंतरनं नॉर्मल होत असते. नाव वाय डू वी ब्रीथ? मुलांनो, आपण ब्रीथ का करतो? वी नीड अ बॉडी टू फंक्शन प्रॉपरली. वी नीड एअर फॉर दॅट पर्पज. आपल्या बॉडीला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर आपल्या बॉडीला एअरची गरज आहे. वेन वी ब्रीथ इन वी टेक एअर इन टू आवर बॉडी. ज्यावेळेस आपण ब्रीद इन करतो म्हणजेच इनहेल करतो म्हणजेच हवा आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेत असतो त्यावेळेस आपण, हो की नाही? एअर मेक्स अस फील फ्रेश अँड लाईव्हली. आणि ज्यावेळेस आपण एअर आपल्या बॉडीच्या आतमध्ये घेतो त्यावेळेस आपल्याला फ्रेश आणि लाईव्हली असल्यासारखं फील होतं. मुलांनो, तुम्ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून बघा. अगदी थोडा वेळ तुमच्या नाकाला पिंच करा, अगदी थोडा वेळ. तुम्हाला गुदमरल्यासारखं फील होईल. त्यामुळे एअर ही आपल्या बॉडीसाठी खूप गरजेची आहे. ज्यावेळेस आपण ब्रीदिंग करतो त्यावेळेस आपल्याला फ्रेश आणि छान वाटत असतं. एअर इज नेसेसरी फॉर आवर बॉडी टू गेट द विगर वी नीड टू वर्क प्रॉपरली. विगर म्हणजे तुम्हाला उत्साहपूर्ण वाटण्यासाठी एअर ही खूप गरजेची आहे. आणि आपल्या बॉडीला जर व्यवस्थित काम करायचं असेल तर एअर ही गरजेचीच आहे. लाईक अस ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड एअर. आणि जसं आपल्याला एअरची गरज असते तसंच इतर जे ॲनिमल्स आहेत त्यांनासुद्धा एअरची गरज असते. If we look carefully, we can see a dog's chest also going up and down. It tells us that animals also breathe. मुलांनो, ॲनिमल्सला सुद्धा आपल्यासारखीच एअरची गरज असते. ते सुद्धा ब्रीद इन करत असतात, ब्रीद आउट करत असतात. म्हणजेच इनहेल करत असतात हवा आणि एक्झहेलसुद्धा करत असतात. जर तुम्ही डॉगला बघितलं, व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, तर डॉगची चेस्टसुद्धा वरखाली होत असते. म्हणजेच काय, तर जसे ह्युमन बिईंग्स आहेत त्यांना एअरची गरज असते ब्रीथ करण्यासाठी, तसंच प्रत्येक ॲनिमल, मग तो छोट्यातल्या छोटा ॲनिमल्स असो किंवा मोठा ॲनिमल असो, प्रत्येक ॲनिमलला ब्रीथ करायचं असतं आणि त्यासाठी त्याला एअरची गरज असते. नाव डू यू नो चिल्ड्रन, फिश लिव्ह इन वॉटर. इट मेक्स वन वंडर हाऊ दे गेट द एअर टू ब्रीथ. But fish are able to use the air that is dissolved in water. मुलांनो, आपण ह्युमन बिईंग्स आणि ॲनिमल्स आपल्याला ब्रीदिंग करायचं असतं आणि त्यासाठी एअर ही नेसेसरी आहे. ब्रीदिंग करण्यासाठी एअरची गरज असते. पण फिशसुद्धा ब्रीदिंग करत असतात. मग ते वॉटरमध्ये ब्रीदिंग कसं करत असतील बरं, हो की नाही? आपण जर वॉटरमध्ये गेलो तर आपल्याला वॉटरमध्ये ब्रीदिंग करता येणार नाही. पण फिश हे वॉटरमध्येच राहत असतात. मग वॉटरमध्ये ते ब्रीदिंग कसं करत असतील बरं? मुलांनो, फिशकडे अशी एबिलिटी आहे की ते वॉटरमध्ये जे ऑक्सिजन आहे, वॉटरमध्ये जी एअर आहे डिझॉल्व म्हणजे मिक्स झालेली, तर ती एअर ब्रीथ करू शकतात. सम पीपल कीप फिश इन अ ग्लास फिश टँक. इट इज कॉल्ड ॲन ॲक्वॅरियम. काही लोक आपल्या घरामध्ये फिश टँक ठेवतात आणि त्या फिश टँकमध्ये बऱ्याच प्रकारचे फिशेस असतात, हो की नाही? इट इज कॉल्ड ॲन ॲक्वॅरियम आणि त्याला ॲक्वॅरियम म्हणतात. आता इथे हे जे तुम्हाला इथे दिसत आहे ॲक्वॅरियम म्हणतात याला आणि त्यामध्ये हे फिश आहेत, हो की नाही? इट इज ऑलवेज फुल ऑफ वॉटर आणि ते नेहमी पाण्याने भरलेलं असतं. द फिश इन द ॲक्वॅरियम यूज द एअर डिझॉल्व्ड इन द वॉटर फॉर ब्रीदिंग. आणि हे जे फिश आहेत ते त्या वॉटरमध्ये जी डिझॉल्व झालेली एअर आहे ती एअर ब्रीदिंगसाठी यूज करतात. आता मुलांनो, ॲक्वॅरियम हे पूर्ण काचेचं असतं आणि पूर्ण पॅक असतं. वरून पॅक असतं, साईडने पण पॅक असतं आणि खालूनसुद्धा पॅक असतं. मग या वॉटरमध्ये एअर जाणार कुठून? एअर जायला जागाच नाही आहे. आपण ज्यावेळेस फर्स्ट टाईम या फिशला ॲक्वॅरियममध्ये ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस त्या वॉटरमध्ये जेवढी एअर आहे
ती एअर हे फिश ब्रीथ करतील. पण नेक्स्ट टाईम ती एअर जेव्हा संपेल त्यावेळेस मग या फिशला ब्रीदिंग करण्यासाठी त्या वॉटरमध्ये एअरच नसते. मग काय करायचं? मग हे फिश कसे बरं ब्रीदिंग करतील? मुलांनो, इथे तुम्हाला एक मशीन दिसतंय, ओके नाही? या मशीनमधून काही बबल्स इथे येत आहेत. तर हे जे बबल्स येत आहेत ते हवेचे आहेत, ते एअरचे बबल्स आहेत. प्रत्येक फिश टँकमध्ये हे असे बबल आपल्याला दिसत असतात. तर हे बबल्स म्हणजेच एअर त्या ॲक्वॅरियममध्ये सोडलेली असते त्या फिशला ब्रीथ करण्यासाठी. जे फिश आपण ॲक्वॅरियममध्ये टाकलेले आहेत त्या फिशला एअर जी वॉटरमध्ये डिझॉल्व झालेली असते ती ब्रीथ करायची असते आणि त्यासाठी ही मशीन लावलेली असते त्या ॲक्वॅरियममध्ये की जेणेकरून या मशीन थ्रू एअर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होईल आणि हे जे फिश आहेत ते ब्रीदिंग करू शकतील. आणि जर हे मशीन बसवलंच नाही तर हे फिशसुद्धा मरून जातील. विदाऊट एअर ते जिवंत राहू शकत नाहीत. सो ॲज अ रिझल्ट the amount of air dissolved in the water can get reduced. आत्ताच मी सांगितलं की त्या वॉटरमध्ये जेवढी एअर असते, ओके नाही, फर्स्ट टाईम ज्यावेळेस आपण वॉटर त्या ॲक्वॅरियममध्ये टाकतो आणि मग ते फिशेस आपण त्या ॲक्वॅरियममध्ये सोडतो त्यावेळेस त्या वॉटरमध्ये जेवढी एअर असेल ती एअर ते फिश ब्रीथ करतील. इफ ऑल द एअर वॉज युज्ड अप द फिश वुड डाय. आणि मग त्या वॉटरमध्ये जेवढी एअर असेल तेवढी ते वापरली गेली फिशकडून की त्यानंतरनं जर आपण त्यामध्ये एअर जर सोडली नाही तर ते फिश जे आहे ते सगळे मरून जातील. देअर फॉर मोर एअर इज कंटिन्युअसली ॲडेड टू द वॉटर इन द ॲक्वॅरियम. दॅट इज व्हाय वी सी एअर बबल्स रायझिंग अप थ्रू द वॉटर इन सच फिश टँक्स. ओके, नाव ट्राय दिस. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून बघा मुलांनो. टेक अ ग्लास मोर दॅन हाफ फुल ऑफ क्लीन वॉटर. तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे क्लीन वॉटरचा. टेक अ स्मॉल पीस ऑफ अ न्यूजपेपर शीट. आणि न्यूजपेपर शीट घ्यायची आहे. रोल इट टू मेक अ स्ट्रॉ अबाउट 10 सेंटीमीटर लॉंग. आणि तुम्हाला तो न्यूजपेपर असा रोल करायचा आहे आणि त्याचा एक स्ट्रॉ तयार करायचा आहे. डीप वन एंड ऑफ द स्ट्रॉ इनटू द वॉटर. आणि आता हा मुलगा बघताय ना तुम्ही, याने काय केलेलं आहे, असा हा स्ट्रॉ बनवलेला आहे न्यूजपेपरचा आणि त्या स्ट्रॉचं वन एंड त्या वॉटरमध्ये टाकलेलं आहे. ओके, तसं तुम्हाला ते टाकायचं आहे. ब्लो इंटू इट विथ युअर माउथ. आणि तुम्हाला त्यानंतरनं त्यामध्ये एअर सोडायची आहे. थ्रू द अदर एंड. हे जे दुसरं एंड आहे, एक एंड ते वॉटरमध्ये टाकायचं आहे आणि दुसऱ्या एंडमधून तुम्हाला हवा ब्लो करायची आहे त्या वॉटरमध्ये. ओके, दुसरं एंड तुम्ही तुमच्या तोंडामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला त्या वॉटरमध्ये हवा सोडायची आहे. व्हॉट डू यू सी? तुम्ही काय बघाल? बबल्स राईज अप इन द वॉटर. त्या वॉटरमध्ये तुम्हाला बबल्स दिसतील. व्हॉट डज दिस टेल अस? हे आपल्याला काय सांगतं? यू ब्लीव एअर into the water. तुम्ही त्या पाण्यामध्ये एअर सोडताय. दिस एअर रोज अप अँड एस्केप्ड इन द फॉर्म ऑफ बबल. आता तुम्हाला असा स्ट्रॉ बनवायचा आहे न्यूजपेपरचा. त्याचं एक एंड त्या वॉटरमध्ये टाकायचं आहे. जे तुम्ही ग्लास भरून वॉटर घेणार आहात त्या वॉटरमध्ये टाकायचं आहे आणि एक एंड तुमच्या तोंडामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या तोंडातून तुम्हाला पाण्यामध्ये हवा सोडायची आहे. तुम्हाला काय दिसेल? त्या पाण्यामध्ये बबल्स दिसतील. ते बबल्स म्हणजेच एअर असते. ओके, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून बघा घरी. नाव व्हॉट वी हॅव लर्न चिल्ड्रन फ्रॉम दिस लेसन? देअर इज एअर एव्हरीवेअर. सगळीकडे हवा आहे. मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही रिकामा ग्लास बघता त्यावेळेस त्या रिकाम्या ग्लासमध्ये सुद्धा एअर असते. सगळीकडे एअर असते. वी कॅन नॉट सी इट विथ आवर आईज. आणि आपण आपल्या डोळ्यांनी एअर बघू शकत नाही. एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल ऑर टेस्ट. एअरला रंग नाही आहे, वास नाही आहे आणि चवही नाही आहे. लिव्हिंग थिंग्स नीड एअर फॉर
रेस्पिरेशन. आणि लिव्हिंग थिंग्स म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमल्स. तर सगळ्या लिव्हिंग थिंग्सला एअरची गरज असते ब्रीदिंग करण्यासाठी. नाव ऑलवेज रिमेंबर चिल्ड्रन, एव्हरी डे वन मस्ट स्पेंड सम टाईम प्लेइंग इन ॲन ओपन प्लेग्राउंड टू गेट फ्रेश एअर. फ्रेश एअर मिळवण्यासाठी प्रत्येकाने ओपन एरियावर खेळायला जायला पाहिजे, खेळलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश एअर मिळणार आहे. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.